आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात निवेदन येत आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतर्क आहोत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। खुलताबाद आणि वेरूळमध्ये आम्ही बंदोबस्तही लावल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। मिलिंद एकबोटेंसह काही लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचंही त्यांनी म्हटलंय। काय सांगाल तुम्ही? हे सगळे मुद्दे समोर येत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, कशी हाताळताय? बजरंग दलाने आत्ताच निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आणि मागील एक आठवड्यापासून या अनुषंगानं विविध चर्चा वर्तमानपत्रातून मीडियातून येत आहेत। त्या अनुषंगानं आम्ही जिल्हाभरामध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कुठेही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडणार नाही याची पोलीस अधीक्षक साहेब आणि CP साहेबांनी दक्षता घेण्यासंदर्भात आमची बैठक पण झालेली आहे। वेरूळ परिसरामध्ये खुलताबाद परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जी मान्यवर मंडळी या संदर्भामध्ये आंदोलन करण्यासाठी येण्यासंदर्भात बातम्या आला त्याच्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश पण त्या ठिकाणी काढलेले आहेत। आता यांचं जे काही निवेदन आहे ते आम्ही शासनाला पाठवून देऊ आणि आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुद्धा विनंती केलेली आहे की जिल्ह्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही। कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, अफवेला बळी पडू नका, अफवा पसरू नका। प्रशासन सजैव सज्ज आहे आणि कुठेही शांतता सुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो। या महिन्यामध्ये पाडवाच नाही, रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, असे काही दिवस सण त्योहार उत्सव आहेत। त्या अनुषंगानं आम्ही पोलीस बंदोबस्त वाढवून ठेवलेला आहे। तर होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।